पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। यावर्षी मान्सूनचं वेळेत आगमन झालेलं आहे। नुसतं आगमनच झालं नाही तर वरुण राजा भरभरून बरसताना दिसून येत आहे। राज्यभर यावेळी शेतकरी राजा आनंदात असताना त्यांचे काही अडचणी, त्यांचे काही प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहेत आणि त्यासाठीच रयत क्रांती संघटनेने आणि अशा वेळी बी बियाण्याचा पुरेसा पुरवठा, खतांची पुरेशी उपलब्धता आणि याच प्रश्नाचा गैरफायदा उचलणाऱ्या काही प्रवृत्ती तर फायदा तर उचलत नाहीत ना, असा एक प्रश्न उपस्थित होतोय। प्रत्यक्षात रयत क्रांती संघटना ही मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी अतिशय आक्रमकपणे आंदोलने करताना दिसून आलेली आहे। क्रांती संघटनेच्या माध्यमातून एका अतिशय गंभीर प्रश्नाकडे शासनाचं विशेषतः कृषी विभागाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय। यासाठी यांनी निवेदनही रीतसर दिलेलं होतं। कालपासून सोलापूर येथे रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी हे उपोषणाला बसलेले आहेत। काय सांगाल? कालपासून आमरण उपोषण सुरू केलंय। तुम्ही याबाबत पूर्वी निवेदनही दिलेलं होतं। माती मिश्रित खताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांकडून, विविध विक्रेत्यांच्या माध्यमातून होतोय आणि तुम्ही त्या विरोधात उपोषणाला बसलाय, काय सांगा? यावर्षी खरीप पूर्व हंगामी पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये झालेला आहे। मे महिन्यामध्ये एप्रिल 2025 मध्ये मी कृषी आयुक्तालय पुणे यांना लेखी तक्रार केली होती की माती मिश्रित अप्रमाणित जे बॅगवरती लिहिले ते आतमध्ये निघत नाही अशी काही खत आहेत, त्या कंपन्या डिफॉल्टर कंपन्या आहेत, त्या कंपन्यांची तक्रार मी कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे केली होती। तर त्यांचं मला लेखी पत्र आलं की त्या कंपन्यावरती आम्ही कारवाई करू, तुम्ही आंदोलन करू नये। त्याच्या अनुषंगाने मी थांबलो आणि मी जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी विभाग, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी यांना वेळोवेळी लेखी तोंडी तक्रारी दिल्या, पण आतापर्यंत त्यांनी कसलीही दखल घेतली नाही। तर आता आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काही कंपनी आहेत की त्या माती मिश्रित खतं विकत आहेत। त्याला कृषी विभागाचा सपोर्ट आहे। कृषी विभागाच्या वरद हस्तामुळे हे सगळं घडतंय। कृषी विभाग खत तयार करायचे परवाने ह्यांना देतोय, खत चेक करायचे, सॅम्पल चेक करायचे ह्यांच्याकडेच आहे आणि विक्री करायचे परवाने हेच देतोय आणि आर्थिक देवाणघेवाण करून कृषी आयुक्तालयापासून ते राज्यातील प्रत्येक तालुका वाईज पर्यंत एक मोठं रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं सुद्धा। ते ठरलेलं आहे, ज्या त्या तालुक्यामध्ये, ज्या त्या विभागामध्ये क्वालिटी कंट्रोल असतील, मोहीम अधिकारी असतील, त्यांचे पाकिट पोचवते। त्याच्यामुळं अशा पद्धतीची बनावट, मिलावट, माती मिश्रित खतं, एक माती आपली त्या प्लांटमध्ये माती बारीक केली जाते, जसं गिरणीमध्ये आपण दळण दळतो अशा पद्धतीनं, आणि त्याच्यावरती स्प्रे केला जातो, बॉयलर मधून स्टीम देऊन त्याची गोळी बनवली जाते आणि ती वेगवेगळ्या रंगीबेरंगी बॅग मध्ये भरलं जातं आणि ऊस स्पेशल, कांदा स्पेशल, मका स्पेशल, केळी स्पेशल, असलं स्पेशल काय आहे? असे काही सॅम्पल्स त्यांनी तुमच्या तक्रारीनंतर घेतलेत का? पंढरपूर तालुक्यातून किंवा सोलापूर जिल्ह्यातून किंवा इतर भागातून कुठे सॅम्पल तपासणीसाठी घेतलेत? हो, कृषी विभाग सॅम्पल काढते। सॅम्पल काढायला गेल्यानंतर, त्या विक्रेत्याकडे सॅम्पल काढायला गेल्यानंतर तो विक्रेता फोन करतो त्या कंपनीवाल्याला की आमच्याकडे सॅम्पल काढण्यासाठी अधिकारी आलेत, आणि अधिकाऱ्यांना
कंपनीचा लोक सांगतात की साहेब मी तुमची भेट येऊन घेतो आणि तो विषय तिथल्या तिथं संपला जातो. आणि जरी सॅम्पल काढायचे टार्गेट ह्यांना असले कृषी विभागातील अधिकाऱ्यांना तर एक वेगळं सॅम्पल शासनाकडे दिलं जातं पास होण्या लेवलचं आणि शेतकऱ्यांना वेगळं विकलं जातं. म्हणजे आता खरीप हंगाम सुरू होत आहे, ऊसाच्या लागणी सुरू होत आहेत आणि अशा वेळेला कृषी विभाग ज्या तक्रारी दरवर्षी पाहावयास मिळतात त्याच तक्रारी तुम्ही केलेले दखल घेत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. कृषी विभाग मुळातच दखल घेत आहे. कृषी विभागाचं कामच कुचकामी ठरलेलं आहे. याच्यामध्ये कृषी आयुक्तालयापासून लागे बांधेत मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतली जातात त्याच्यामध्ये आणि खालच्या स्थानिक अधिकाऱ्यांवरती दबाव पण आणला जातो. काही लेवल राजकीय लेवलवर पण दबाव आणला जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या शुगर फॅक्टरीमध्ये जर आपण त्या कारखान्यात सभासद शेतकरी कशी आपला ऊस गेल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं त्याची साखर कशी बनते, तसं आपण ते खत वापरतो म्हटल्यानंतर आपल्याला बघायला भेटलं पाहिजे. असं जर काय मी 2006 मध्ये मला शेतकरी कार्यशाळेमध्ये आरशेप कंपनीनं अलिबाग स्थळला युरियाचा प्लांट बघायला नेलं होतं. तर ह्या मोठ्या कंपन्या आहेत आरशेप, राष्ट्रीय केमिकल साइड फर्टिलायझर्स, ह्या कंपन्या शेतकऱ्यांच्या सहली कार्यशाळा आयोजित करतात आणि ह्या अशा छोट्या छोट्या कंपन्या आहेत. ह्या कंपन्या ते सगळं असं गोलमाल करून कुठेतरी आडरा भागात माळरानात प्लांट लावायचे, एमआयडीसीत लावायचे आणि त्याच्यामध्ये असलं विकायचं. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला येऊ द्या ना तुम्ही. मग जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातील मी इतर पूनम गेटला आंदोलनाला बसलोय. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती केलेली आहे. 2-3 निवेदनं दिली होती. जिल्हाधिकारी साहेबांनी मला प्रत्यक्ष 2 मिनिटं वेळ दिला होता. त्यांनी सांगितलं कसं कुठं काय होतंय हे लेखी तुम्ही एकदा द्या. परत एकदा मी ऍडिशनल कलेक्टर साहेबांना दिल्यानंतर मला आमरण उपोषण अन्न पाणी त्यागची परवानगी दिली नाही. पण मी तरी तसंच बसलो कारण हा शेतकऱ्याच्या चुलीशी निगडीत प्रश्न आहे. शेतकऱ्याला आज खरीपाचा डोस टाकायचा म्हणलं तर पैसा उपलब्ध करायचा म्हणलं तर शेतकऱ्याची फार आर्थिक चणचण आहे. शेतकरी फार मोठ्या आर्थिक संकटात अडकलेला आहे. तरी एवढ्या साऱ्या गोष्टी इथं मोहीम अधिकारी आणि एडीओ जिल्हा परिषदच्या कृषी विभागाचे आहेत. हे गेट मधून आज जातात पण ह्यांची मुजोरगिरी हे भेटायला मला आले नाहीत. त्यांच्या संदर्भात सुद्धा माझी तक्रार आहे. अशा अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन झालं पाहिजे. आणि जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांचं कार्यालय आणि गुणवत्ता नियंत्रक अधिकारी साहेबांचं कार्यालय माझ्यापासून फक्त 500 फुटावर आहे. ते इकडे फिरकले सुद्धा नाहीत. फक्त मला कलेक्टर ऑफिसचं आणि पोलीस प्रशासनाचं तेवढं सहकार्य राहिलेलं आहे आंदोलनाला. आणि हे सगळं चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. राज्य शासनानं पीडीएम पोटॅशला एक परवानगी दिलेली आहे. ती परवानगी राज्य शासनानं त्वरित थांबवावी, शेतकऱ्याची लूट थांबवावी. पीडीएम पोटॅश हा पोटॅश डिवाइड मोलॅसिस कारखान्यात साखर कारखान्यात तयार होणाऱ्या मोलॅसिस पासून मळीपासून 14.5% त्यात पोटॅश निघते म्हणून त्याला परमिशन दिली. त्याचा गैरफायदा उचलून कंपन्यांनी हे त्याच्यामध्ये माती मिश्रित विकायचं. त्याच्यामध्ये कुठेही मोलॅसिस नसतं. मोलॅसिस काय असू शकतं 1000, 2000, 3000 रुपये टन असू शकतं मळी राख मोलॅसिस ट्रीटमेंट हा. आणि कारखान्यातनं हे निघणारं जे मटेरियल आहे ह्याच्यामध्ये हे घ्या. शेतकऱ्यांनी हे डायरेक्ट लूज घेतलं तरी चालेल आणि शेणखतं घेतली तरी चालतील, अनुदानित खतं घेतली तरी चालतील. पण ह्या अशा कुठल्याही बोगस कंपन्या आपल्या जिल्ह्यामध्ये 4 ते 6 कंपन्या बोगस प्रमाणानं सगळं हे विकतात. त्यांच्यामध्ये निघत नाही. त्यांचं सॅम्पल जरी फेल गेलं तरी पुन्हा शासन त्यांना परमिशन देते. ती बॅच लॉट असते त्याला स्टॉप सेल दिला जातो आणि तसंच ते प्रोडक्शन चालू राहतं. तर त्याच्यावरती अशी कारवाई केली पाहिजे की त्याचं सॅम्पल फेल गेल्यानंतर त्याचं रिसॅम्पलिंग होऊन पुन्हा ते जाईपर्यंत तरी सुद्धा ते प्रोडक्ट मार्केटमध्ये विक्रीला चालू राहतं. रयत क्रांती संघटना माननीय माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते कृषी मंत्री राहिलेले आहेत. तुम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली? हो, आम्ही आणून दिलेले आहे. आम्ही ते कृषी राज्यमंत्री, आमचे नेते कृषी राज्यमंत्री असताना जे शेतकऱ्याशी संलग्न आहे, जे शेतकऱ्याच्या विषयी चुकीचं करते ती बाब सरकारच्या निदर्शनाला आम्ही वेळोवेळी आणून दिलेले आहे. दूध आंदोलन असेल, साखर कारखानदाराची साखराची बिलं नसतील, असे अनेक प्रश्नांचे आम्ही लढलेलो आहे. अनेक प्रसंगांना समोर गेलेलो आहे. आणि
असं करत असताना हे सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की शेतकरी कुठेतरी विक्रेत्यावर विश्वास ठेवतो आणि विक्रेत्यांना पण लिंकिंग करून ही खत कंपन्या शेतकऱ्याच्या गळ्यात मारायला लागलेली आहे। आपण पाहतोय मागील काही दिवसापासून कृषी विभागाकडून तालुक्यातील विविध खत विक्रेते, बी बियाणे विक्रेते यांच्या दुकानाच्या तपासण्या सुरू झात असल्याचं सांगितलं जाते। तशा प्रकारच्या काही बातम्याही माध्यमातून प्रकाशित होताना दिसून येत आहेत। मात्र हे सगळं करत असताना मागील 2 दिवसापासून रयत क्रांती संघटनेचे हे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी माती मिश्रित बोगस खताची जिल्ह्यात विक्री होतीये आणि तेही विक्री थांबवा, त्या कंपन्या बोगस आहेत त्याची सखोल चौकशी करा, घेतलेल्या सॅम्पलचे पुनर्निरीक्षण करा, जिराहित एजन्सीकडून त्या सॅम्पलची तपासणी झाली पाहिजे अशीही मागणी करताना दिसून येत आहेत। आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे राज्याचे कृषी मंत्री राहिलेले सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटना ही वाटचाल करीत आलेली आहे। या संघटनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले असताना कृषी अधीक्षक किंवा कृषी कार्यालयातील संबंधित गुणनियंत्रण अधिकारी यांना दखल घ्यावी वाटली नाही, त्यांनी साधी उपोषण स्थळाला भेटही दिली नाही असा या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आरोप आहे। आणि या पदाधिकाऱ्यांनी आता ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत याची दखल जर त्यांनी नाही घेतली तर निश्चितपणे याला आणखी उग्र स्वरूप मिळेल। यामध्ये ज्यांची फसवणूक झालेली आहे अशा शेतकऱ्यांना सोबत घेऊन देखील आंदोलन करण्याचा त्यांचा मानस आहे। तर या उपोषणाची दखल नाही घेतली तर पुढे तुमच्या आंदोलनाची दिशा, मी माझ्या आंदोलनाची इथून पुढची दिशा आहे। आज मी कालपासून आज 2 दिवस झाले अन्न पाणी त्याग करून मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक शेतकरी पुत्र म्हणून इथं बसलोय। शेतकऱ्याची तळमळ मला माहित आहे, हे शेतकऱ्याचं जीवन मला माहित आहे। त्याच्यासाठी मी आज जर माझी नाही दखल हेडी घेतली प्रशासनानं तर मी माझं आंदोलन तीव्र करणार आहे। तर आजच मी त्यातल्या काही गोष्टी सांगणार आहे की काय कंपन्या अशा आहेत, पिकल्स मोको अहिल्यानगर ही कंपनी वेगवेगळ्या ब्रँड मध्ये ऊस स्पेशल, मका स्पेशल, केळी स्पेशल, कांदा स्पेशल हे असलं स्पेशल आहे। पण हे स्पेशल काय आहे, त्याला काय कुठल्या विद्यापीठाची शिफारस आहे का, शासनाची शिफारस आहे का? हे स्पेशल बिशल काय नाही, हे आजच्या डेटला जरी राज्यातल्या जिल्ह्यातल्या ह्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो, शेतकऱ्यांनी खतं टाकण्यासाठी खतं घेतलेली असलेली किंवा दुकानदाराकडनं घरी आणून ठेवलेली असलेली त्यांनी बघावं, त्यांनी तक्रार करावी कृषी विभागाकडं आणि ह्याचं सॅम्पल चेक करा म्हणावं। MIDC सांगली ही तर कंपनी वारंवार नाव बदलते आणि माल विकते। तसं MIDC टेंभुर्णी ही कंपनी कॉम्बिकेट, झिंक हे अप्रमाणित त्याच्यामध्ये तेवढं निघतच नाही। त्यांना अप्रमाणित म्हणताय परंतु त्यांना शासन परवाने देते, कृषी विभाग परवाने देतो, विक्रीचे परवाने बहाल करतो। अशा वेळी या कंपन्यावर थेट आरोप कसा काय केला जातो? शासनाला सुद्धा ते फसवत आहेत। शासनाच्या नावाखाली, शासनाने दिलेल्या परमिशनच्या नावाखाली त्यांनी ज्या पद्धतीने शासन परमिशन दिलेलं आहे त्यानुसार न चालता त्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत आहेत। अवैधरित्या त्यांनी खत तयार करून शेतकऱ्यांना देत आहेत। याच्यावरती आळा घालण्यासाठी आम्ही हा उपोषण चालू केलेला आहे आणि येत्या काळामध्ये त्यांनी जर याच्यावरती कठोर कारवाई नाही केली तर आम्हाला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल। आणि ते आंदोलन करण्यासाठी माननीय सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन उभा करण्यासाठी सज्ज आहे आणि लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। आणि शेतकऱ्यांना पण माझं सांगणं आहे, जर अकोला आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात माळामध्ये ह्यांची फॅक्टरी आहे, तिथं काय बनवलं जातं हे शेतकऱ्यांना त्यांनी दाखवलं ना, आम्ही देतोय ते हे आहे। सॅम्पलचे रिपोर्ट कृषी विभागाने प्रकाशित केल्यानंतरच तुम्हाला तसं आवाहन करता येईल। तुम्ही याबाबत कृषी विभागाला जाब विचारला पाहिजे। विचारतोय, वारंवार विचारतोय आम्ही, पण वारंवार विचारतोय, सॅम्पल काढतात, सॅम्पल वेगळी दिली जातात कृषी विभागाकडं, प्रयोगशाळेमध्ये सॅम्पल वेगळी दिली जातात आणि शेतकऱ्याला वेगळा माल विकला जातो। तर शेतकऱ्यांनी सबसिडी व्यतिरिक्त खत टाकू नये, फक्त शेणखत आणि सबसिडीत जी खतं आहेत ती विक्रेत्याकडून ओरिजिनल बिलामध्ये खरेदी करा। इतर असलं ऊस स्पेशल, कांदा स्पेशल, पीडीएम पोटॅशियम घेऊ नये, मिरेट ऑफ पोटॅशच वापरावं। चिंचोळी MIDC ह्या कंपनीवरती कोर्टात राज्य शासनानं तक्रार दाखल केलेली आहे। निविष्ठा गुणनियंत्रक जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी तरी सुद्धा ह्या कंपनीचे प्रोडक्ट बाजारपेठेमध्ये आज सुद्धा उपलब्ध आहेत। शेतकऱ्यांनी आतापर्यंत 1000 टन विकलेला आहे, पण कंपनी अशा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लूट करत आहे। या ज्या कंपन्या अशा डिफॉल्टर कंपन्या आमच्या निदर्शनाला आल्यानंतर
मला कलेक्टर साहेबांनी वेळ दिल्यानंतर त्यांनी सांगितले कुठं कुठं कसं काय काय आहे ते मला लेखी द्या, मी त्याच्यावरती छापे टाकतो. आणि त्याच्यानंतर मी त्यांना पुन्हा निवेदन द्यायला गेल्यानंतर साहेब मीटिंग मध्ये होते. ऍडिशनल कलेक्टर साहेबांनी माझं निवेदन स्वीकारलं. मला माझं एकच मत आहे की जोपर्यंत माझं काय व्हायचं ते होऊ द्या, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेवरती मी ठाम आहे. आणि हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करणार आहे. आणि आता ज्या ज्या मी निविष्ठा सांगितल्या त्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांकडे आहेत, टाकलेली खतं शेतामध्ये टाकलेल्या बॅग आहेत, ह्या साऱ्या गोष्टी आहेत. तर या साऱ्या गोष्टीचं शेतकऱ्यांनी तपासून बघावं की आपल्याकडे घेतलेला जो माल आहे ते ह्या कंपन्यांचा कोणाला माल घेतलेला आहे त्याच्यासाठी कृषी विभागाकडे तक्रार करावी आणि ह्याचं शॅम्पल काढावं. शॅम्पल काढावं, ते पास होते का बघावं. एकूणच या ठिकाणी त्यांनी काही कंपन्यांचे नावं घेतलेले आहेत. त्यांचं आव्हान असं आहे की या कंपन्याचे जे तुम्ही प्रॉडक्ट विकत घेताय तर त्याचे सॅम्पल्स तपासणीसाठी तुम्ही आग्रह धरावा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही दोष आढळल्यास निश्चितपणे त्यासाठी संबंधित कृषी विभागाकडे कारवाईची मागणी करावी, अशी मागणी या निमित्ताने होताना दिसून येत आहे. आणि संबंधित कृषी अधिकारी किंवा गुन्हा नियंत्रण अधिकारी यांनी दखल न घेतल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही रयत क्रांती संघटनेच्या वतीने दिलेला आहे. धन्यवाद.